आणि त्याच वेळेला यज्ञ मंडपामध्ये दोन दैत्य उपस्थित झाले बघ, सुबाहू आणि मारीच. पण जोपर्यंत त्यांची दृष्टी ही रामाकडे, यज्ञामध्ये अडथळा निर्माण करू नये असा भाव त्यांच्या ठिकाणी प्रकट होत होता. विषय बरोबर, पशु पक्षी जनावराच्या काही अवयवामध्येच, पण माणसाच्या सर्वांगामध्ये विष आहे. पण भक्ताच्या सर्वांगामध्ये मात्र एकीने अमृत भरलेलं आहे. परब्रह्म रामानी शबरीची उष्टी बोरी का खाल्ली? शबरीच्या सर्वांगामध्ये अमृत भरलेलं आहे. तुम्ही जर नित्य कथा जर ऐकाल ना, तुमचं शरीर एकीने दिव्य अलौकिक आणि पवित्र होत जाईल. ही ताकद देहाला दिव्यता देण्याचं काम ही कथा करत असते.